नमस्ते. आज मी कांद्याची कचोरी बनवते. त्यासाठी आपल्याला साहित्य काय पाहिजे ते दाखवते. मैदा, मीठ, उकडलेली बटाटे, बेसन, गरम मसाला, कोथिंबीर, आमचूर पावडर, कांदा, बडीशेप पावडर, जिरा पावडर, हिंग, ओवा आणि धणे पावडर, काश्मीरी लाल मिरची. आता मैदा पहिला आपण भिजवून घेऊया. चवीनुसार मीठ, ओवा पावडर, ओवा टाकून झाला. आता हे मिक्स करूया आणि 2 मोठे चमचे तेल घालायचं. हे सगळं तेल ना पिठाच्या कणाकणाला लागलं पाहिजे. आता तेल पण बघा कसं लागले कणाकणाला. अशी मूठ दाबली की पीठ घट्ट मूठ बनते त्याचे. आता थोडं थोडं पाणी घालून आपण ते पीठ भिजवायचं. पातळ नाही जास्त करायचं, जास्त घट्ट नाही करायचं. आता हे पीठ आपलं भिजवून ठेवते. त्याला थोडे एक 5 ते 10 मिनटं मुरायला पाहिजे. तोपर्यंत आपण सारण करू. आता आपण सारण करून घेऊया. इथे कढईत तापत ठेवले. याच्यात 2 चमचे तेल घालते. मिरची, ओली मिरचीचा ठेचा करून घेतलाय. आलं लसूण पेस्ट, धणा पावडर, जिरा पावडर. मसाले टाकताना गॅस बारीक करायचा. बडीशेप पावडर, आणि हिंग. आता हे चांगलं आपण परतून घेऊया. आता गॅस मोठा केलाय. आपल्याला मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत. बेसन पण तुमचं सारण किती करायचं आहे त्याच्याप्रमाणे करू शकता. चवीनुसार मीठ, आता कांदा, कांदा पण चांगला परतून अगदी लाल झाला पाहिजे. साखर 1 ते 2 चमचे, काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी 1 ते 1.5 चमचा टाकायचा. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं. आता बटाटा, आता गरम मसाला, आमचूर पावडर आणि कोथिंबीर लास्टला टाकायची. म्हणजे त्याचं आपल्याला चांगला वास पण येतो आणि खाताना टेस्ट बदललेली असते. ते चांगले मिक्स करायचं. आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण खाली उतरून घेऊया आणि आपण तेलाची कढई तापत ठेवूया कचोरी तळायला. आता इथे तेल तापत ठेवले मी. आता एका थालीमध्ये हे सारण काढून घेऊया म्हणजे आपलं थंड होईल. आता आपलं सारण पण कचोरीचं सारण तयार झालेलं आहे. मी हे गोळे करून घेतलेले आहेत.
आता आपण कचोरी करायला घेऊया. लाटून पण करू शकता. आता आपण कचोरी करायला घेऊया. आता हे गोळे केलेले आहेत ते आपण कचोरीमध्ये भरूया. मस्त कचोरी होईल. जास्त वरती आले असले पीठ तर काढून टाकूया. आता आस्तीच हलक्या हाताने आपण असं दाबून घेऊया. लाटून पण करू शकता, नाही तर असं हातावरती पण करू शकता. हे बघा असे. आता हे करून घेते मी सगळ्या. आता ही कचोरी आपण तेलामध्ये सोडूया. जास्त एकसाथ सोडू नका, तेल पण थंड होईल आणि कढईमध्ये जागा पण राहणार नाही. लगेच हलवायची नाही आहे. आता या आलटी पलटी करून घ्यायच्या आणि चांगल्या खरपून तळायच्या. तेल गरम असतं, सांभाळून करायच्या. आता हे बाकीच्या मी करून घेते. त्याची कचोरी आवडली शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.